कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अहिल्या, काय या सौंदर्यानं एकदा घायल झालोय आम्ही मॅडम. वा, 25 वर्ष झाली तरी मॅडमचं सौंदर्य तसुभरही कमी झालं नाहीये. लग्नाच्या 25व्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. तुला सुद्धा. कुठे होतास तू? तुला माहितीये ना तुझ्याशिवाय माझं पानही हलत नाही. आणि आजच्या दिवशी तू मला टाळत तर नाहीयेस ना? ए, शक्य आहे का? तुला आठवतंय 25 वर्षापूर्वी मी तुला स्कूटर सरप्राईज गिफ्ट म्हणून दिली होती आणि तू मला हे पेन दिलं होतंस आणि मला म्हणाली होतीस की तुझं माझ्यावर जर खरं प्रेम असेल तर हे पेन तू कधीच हरवणार नाहीस आणि स्वतःपासून वेगळंही नाही करणार. बघ, हे पेन तसंच अजूनही माझ्याकडेच आहे. दे इकडे. अगं दे. तू पण ना. दे ना. काय चाललंय तुझं आईल्या? काय वाह, छानच आहे पण खूप एक्सपेन्सिव्ह दिसतंय का? म्हणजे हिरा वगैरे कमीत कमी 4-5 लाख रुपये तरी किंमत असेल ना याची. पण नाही, कशाला उगाच. तू माझ्यासाठी काय तडजोड केलीयस हे फक्त मला माहिती. आणि जगात क्वचितच एखादा नवरा आपल्या बायकोसाठी करतो. तू माझ्यासाठी जे केलंयस त्याच्या पुढे ह्या पेनाची किंमत काहीच नाही. अरे आत्ता मला माझं खरं गिफ्ट मिळालं. आणि हे बघ, बास, मला माहिती होतं तू हेच बोलणार. आता पुढची 25 वर्ष हे पेन तुला नीट जपून ठेवायचं. जशी आपली आज्ञा राणी सरकार. तर चला, आपला स्टाफ त्यांच्या सरप्राईज गिफ्टची वाट बघत असेल. हो, तू हो पुढे मिळालीच. चल ना, जाऊया ना पार्टी बघायला. चल ना, चल ना. तेवढं सोडून बोल. हे कनी, आपण एक खेळ खेळूया का? हा, चालते. काय खेळायचं? रामायण. हा, मग मी राम. नाही, तू राम नाही, तू ना रावण, लंकेचा राजा रावण. हा, आणि मी सीतामाई. हा, आणि तू सीतामाईचं सीताहरण करायला यायचं. आणि मी ना माझ्या झोपडीमध्ये अशी एकटी बसलेली आहे. थांब, आलो मी लगेच. अरे कुठं चालला? हा, आता बोल काय करायचं. आधी तू रेषेच्या बाहेर जा. हा, आता तू म्हण, माई मला भिक्षा दे. हा 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 हा, माई भिक्षा दे. कुटीच्या बाहेर आलोय मी. महाराज, मला माफ करा, पण मी या रेषेच्या बाहेर नाही येऊ शकत. अगं पण आपण खेळतोय ना. अरे मग पुन्हा एकदा म्हण. हा, माई मला भिक्षा दे. या कुटीच्या बाहेर आलोय मी. वय महाराज, आत्ता देते. असं काय करतो? अरे तूच तर मला लक्ष्मण रेषेच्या बाहेर काढलं ना. मी बाहेर आले आणि मी निघाले. अगं पण आपण खेळत होतो ना. अरे पण कधी तूच बाहेर काढलं ना. अगं टायड्या, असं करू नको ग, बा मला मारल. अरे गणी, कुठं आपल्याला गावाच्या बाहेर जायचंय. हे येतोस तर पार्टी आहे. हे असं जायचं ना असं यायचं. कोणाला कळणार बी नाही. हा, अरे
बाई इथं यायच्या आधी ना आपण इथं निघून यायचं. हा चालतंय? पटतंय का? पटतंय? हा? गणी, तुला बी पार्टी बघायची आहे ना? खरं सांग, खरं सांग. तुझ्या बी मनात आहे ना? बघायची आहे ना पार्टी? बघायची आहे ना? हा? आहे ना? आहे ना? चल मग. चल, चल, चल. चल. अरे देवा, अरे तू थांब, मी आत्ता आले. अगं तायडे, काय झालं? ये धर, ये धर. अगं हे काय करतेस? बैजू, ही लक्ष्मण रेषा आहे आणि या लक्ष्मण रेषेच्या बाहेर अजिबात यायचं नाही. तायडे, हे तर जत्राच आहे. हळू बोल. फक्त आकाश पाळणा कुठे दिसत नाही. येडे करू तू. पार्टी आहे ती, पार्टीत नसतोय आकाश पाळणा. पण गणी, आपण रामायण खेळलो ना म्हणून आपल्याला पार्टी बघायला मिळालीये. मी रावण झालो म्हणून तुला बाहेर येता आलो. ठीक आहे ठीक आहे. तायडी, कसली भारी लाइटिंग आहे ना ग. तुझ्या लग्नात बी आपण अशीच लाइटिंग लावू. काय रे तुझं गणी, सारखं आपलं लगीन लगीन करतो. तुला काय गडबड आहे माझ्या लग्नाची? नाही नाही, तू बा सोबत राहतो ना म्हणून तुझं असं चाललंय. सारखं आपलं लगीन लगीन लगीन. हे गणी, तुला पार्टी बघायची ना? होय, आपण ना तिथं पुढे जाऊया आणि बघूया. नको नको नको. का? आपण तिकडे गाड्यांची मागून पण पार्टी बघू असं म्हणतोयस? हा चालतंय. खूप सुंदर पार्टी ऑर्गनाइज केली आहे. थँक्यू सो मच. हे घ्या. आदित्य सर, एवढे वर्ष व्यवसाय करतोय पण काम पूर्ण व्हायच्या आधीच कामाचे पैसे, ते पण ठरल्यापेक्षा जास्त, हे कधीच घडलं नाही. नाहीतर काय, हे फक्त आदित्य किर्लोस्करांकडेच घडू शकतं. खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला. थँक्यू सो मच. आता कौतुक पुरे झालं, पार्टीकडे लक्ष देऊ. ओके, चला. अगं मला काहीच दिसेना. लय भारी दिसते मला. अगं तुला दिसतंय, मला दिसणार ना. मी जाऊन काय गाडी कोणाची? तायडे, वा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.